माझं काम आटपून मी गाडीकडे वळणारच होतो, इतक्यात समोरच्या अंधारातून सळसळ ऐकू आली. जणू पालापाचोळ्यावरून कोणी धावत गेलं असावं. मी लगेच सावध झालो. झीप वर ओढली आणि ओरडलो, "कौन है?" तिथे खरंच कोणी असतं तर हा चिरका आवाज ऐकून पळून जाण्याऐवजी थेट अंगावर आलं असतं, कारण माझ्या आवाजातली भीती स्पष्ट कळत होती. पण नशीब कोणीच प्रत्युत्तर दिलं नाही. मी पुन्हा मागे वळणार तेवढ्यात तशीच पण जोरदार सळसळ ऐकू आली. मी थबकलो. अंधाराकडे नीट डोळे रोवून पाहिलं. जाडजूड बुंध्याची झाडं काळोख्या रानात भूतासारखी उभी होती आणि त्यांच्या पाठून डोकावत होते काळे कुट्ट चमकदार डोळ्यांचे विचित्र जीव. मी एकदम हडबडलोच. हे जर कुठले प्राणी असतील तर असे प्राणी मी आयुष्यात कधीच पाहिले नव्हते. गुपचूप मागच्या मागे निसटावं म्हणून वळलो तर नेमका एका खड्ड्यात पाय पडला. पाय चांगलाच दुखावला. ते विचित्र जीव एव्हानं भयप्रद आवाज करत जवळ आले. माझ्या अंगाशी झोंबू लागले. त्यांच्यापैकी एक जण तर चक्क माझ्या खांद्याला चावला. आई ग, किती तीक्ष्ण होते त्यांचे दात. मला दिसलं नाही, पण टी शर्ट खांद्यावर ओलं झाल्याचं जाणवलं. नक्कीच रक्ताची धार लागली असणार. मस्तकात कळ भिनभिनली. पूर्ण ताकद लावून मी उठलो. अंगाशी झटणाऱ्या त्या हिडीस रक्तपिपासू जीवांना लाथाडलं आणि गाडीकडे धावलो. नशीब ती फार लांब नव्हती. मी हेडलाईट सुरूच ठेवले होते. ओंकार भरत पाठलाग करणारे ते भयप्रद जीव उजेडात आले नाहीत. मला दार उघडून आत बसण्याची संधी मिळाली. स्टार्ट केली. आपलं सावज पळून जातंय याचा त्यांनाही सुगावा लागला. त्यांनी मागून गाडीवर लाच चढवला. आपल्या नख्यांनी दातांनी गाडीचं छत काचा ओरबाडू लागले. मी वेग वाढवला. एक एक करून ते सगळे खाली कोसळले. मी साईड मिररमध्ये पाहिलं. नाराजीने दात विचकून ते शेजारच्या काळ्या रानात दिसेनासे झाले. भर रात्री गाडीतून एकटेच तुम्ही लांब पल्ल्याचा प्रवास करत असाल तर कुठेही थांबू नका असे लोक म्हणतात. ते बरोबरच आहे. पण जोरात लघवीला लागली असेल आणि पुढचं गाव 100 किलोमीटरवर आहे तर काय कराल? किडनी फेल व्हायचा धोका असतो हो. नाईलाजाने थांबावंच लागतं. तसाच मी थांबलो होतो. लांबच लांब रस्ता. रस्त्यावर पथदिवे नाहीत. दूर दूरपर्यंत एकही गाडी नाही. म्हणून कडेलाच उभं राहून धार सोडत होतो तर हे असं झालं. सालं नक्की कोण होते ते सांगता येणार नाही, पण मला वाटतं भूतच असावीत. कारण प्राणी असे नसतात. मी रोज डिस्कव्हरी बघतो. कुठलेच प्राणी असे नसतात. मी गाडी चालवता चालवताच खांद्यावर नजर टाकली. टी शर्टला खांद्याजवळ 5-6 भोकं पडलेली. पूर्ण खांदा लालेलाल झालेला, पण आता रक्त थांबलं होतं. दंडावरच सुकलं होतं. खांदा भयंकर ठणकू मात्र लागला. पडल्यामुळे ढोपरं सुद्धा फुटली असावीत. कुठेतरी थांबून नेमकं कुठे कुठे आणि किती लागलंय हे एकदा पाहायला हवं होतं. रेबीज होऊ नये म्हणून जखमा स्वच्छ धुवायला हव्या होत्या. घशालाही कोरड पडली होती. पण गाडी थांबवण्याची हिंमत माझ्यात नव्हती. मध्ये एखादा धाबा, लॉज नाहीतर पेट्रोल पंप लागला तर थांबवेन गाडी. पण या नागपूर ते रिवाच्या लांबलचक एकाकी प्रवासाला निघण्याआधी मी नकाशा नीट पाहिला नसावा. इथे घनदाट रानातून जाणाऱ्या रस्त्यावर मैलोनमैल फारशी वस्ती, दुकानं वगैरे नाहीत. आणि रात्रीच्या वेळी तर वर्दळही फारशी नसते. निदान मागून एखादी गाडी यावी आणि तिच्या पाठोपाठ आपण सुरक्षित अंतर राखून जावं आणि एकदाचा हा पनवती रस्ता पार करावा असं वाटत होतं. पण आजच्या अशुभ रात्री मी सोडून आणखी कोणालाच या भयंकर रस्त्यावरून प्रवास करण्याची दुर्बुद्धी सुचली नसावी. एखादी सोबत मिळावी म्हणून, रस्त्यावर मी सोडून दुसरा एखादा मनुष्य प्राणी दिसावा म्हणून डोळे आसुसले होते. आणि तेव्हाच हेडलाईट्सच्या उजेडात ती दिसली. रस्त्याकडेला उभी राहून गाडीला हात दाखवत होती. तिच्या एका खांद्याला बॅग होती तर दुसऱ्या कडेवर बाळ. सोबत कोणीच नाही. आसपास ना एखादं घर, ना गाव, ना वस्ती, ना एखादी बंद पडलेली बिघडलेली गाडी. संशयाला भरपूर वाव होता. आड रस्त्यावर एकट्या दुकट्या वाहन चालकांना लुटणारी टोळी अशीच तरुण निराधार स्त्रीला पुढे करते. सहानुभूती दाखवण्यासाठी चालक गाडी थांबवतात. ती स्त्री गाडीत बसते. थोडं अंतर जाताच किंचाळू लागते,
पाठून दुचाकीवर काही लोक येतात, गाडी अडवतात. त्या लोकांना ही स्त्री या चालकाने आपल्यावर अतिप्रसंग केला असे खोटे खोटे सांगते. त्याच्याकडे जे काही असेल ते फसवून हिसकावून घेतले जाते, मग जाऊ देतात. इतकं सगळं ठाऊक असूनही मी गाडीचा वेग कमी केला. लुटतील ना तर लुटू देत, तसंही आहेच काय माझ्याकडे. पाकिटात 1000-2000 रुपये आणि मोबाईल, त्यालाही 2 वर्ष झालीत. पण एखादं माणूस गाडीत बसलं म्हणजे झालं. मग अशी जे काही घडलं त्यापेक्षा तर ही लुटमार नक्कीच बरी. गाडी नेमकी तिच्या जवळ येऊन थांबवली. काच खाली केली. ती वाकून म्हणाली, सर प्लीज आगे किसी गाव या बस्ती तक छोड़ दीजिए, बहुत मेहरबानी होगी. मी फारसा विचार न करता दार उघडलं. ती आत पाऊल टाकणारच होती, तेवढ्यात माझा रक्तबंबाळ खांदा पाहून थबकली. बाहेरच थांबली. मी कसनुसं हसत म्हटलं, चिंता मत कीजिए मैडम जी, थोड़ी देर पहले कहीं रुका था, पाँव फिसल गया और झाड़ी में गिर पड़ा, कांटे चुभ गए हैं और कुछ नहीं. तरीही तिची खात्री पटेना. तिने रस्त्यावर डावी उजवीकडे पाहिलं. इतर कुठल्याही गाडीचं चिन्ह नव्हतं. ते पाहून मी म्हटलं, चाहिए तो आप पीछे बैठ सकती है, जहाँ कहेंगी वहाँ रोक दूंगा गाडी. तिने क्षणभर विचार केला. मग मागचं दार उघडून सांभाळून आत शिरली. बॅग शेजारी ठेवून दार घट्ट लावून घेतलं. मग बाळाला नीट धरलं. ते झोपलं असावं. मिळालेल्या अवधीचा फायदा घेत मी चूळ भरली. अर्धा बाटली पाणी घटाघट प्यायलो. थोडी हुशारी आली. सोबत मिळाल्याने बरंही वाटत होतं. गाडी इंजिनाचा एकसुरी आवाज करत चालू लागली. एकाकी रिकामा रस्ता, रहदारी नाही, सिग्नल्स नाहीत. मी वेग वाढवला, पण मर्यादेत. मघापेक्षा तो फारच कमी होता. ती थोडी आश्वस्त झाली. मागे टेकून बसली. डोळे जड वाटत होते, पण मिटून चालणार नव्हतं. ड्रायव्हर नेक माणूस वाटत होता, पण आजकाल कोणाचा काय भरोसा. माझीही तीच अवस्था होती. नजर सारखी साईड मिररवर भिरभिरत असलेली. कधी तिचे साथीदार बाईकवरून येतात या चिंतेने व्याकुळ झालेली. अजून तरी तिने काही कांगावा केला नव्हता, पण अचानक समोरून येऊन कोणी गाडी अडवली आणि मग हिने आरडाओरडा सुरू केला तर काय. जे हवं ते घ्या, फक्त जीवानिशी मारू नका, अशी हात जोडून विनंती करायची. दुसरं काय आहे आपल्या हातात, मी मनोमन ठरवलं. परंतु अर्धा तास झाला. 25-30 किलोमीटर अंतर तरी कापलं असेल. कोणीच समोर आडवं आलं नाही की मागून कोणी पाठलाग करत नव्हतं. ती बाई ही मागे चलबिचल न करता शांत बसलेली. म्हणजे ती खरोखरच गरजू असावी. पण इतक्या अपरात्री लहान बाळाला घेऊन ती भर रानात काय करत होती. अचानक कुठून अवतरली की हे सुद्धा या निबिड रानवाटेवरील एक मायावी भूत तर नाही. भूतच असेल हे, नाहीतर अशी घरंदाज बाई मध्यरात्री जंगलात का कडमडेल. या विचारासरशी पुन्हा धडकी भरली. मनात शंकांचं काहूर उठलं. हातापायांना कंप फुटला. गाडी थरथरू लागली. मी पुन्हा पुन्हा वरच्या काचेत पाहू लागलो. तिचं लक्षही माझ्याकडेच होतं. अचानक तिच्याऐवजी एक वेगळीच विद्रूप आकृती आरशात दिसली. मी दचकलो. स्टिअरिंग हललं. गाडी लडबडली. तशी ती पुढे वाकून म्हणाली, अहो काय झालं. मी पुन्हा आरशात पाहिलं. ती आहे तशीच होती. हे सगळे माझ्या मनाचे खेळ होते. क्षणार्धात ती रूप बदलेल आणि मागून माझ्या मानगुटीवर बसेल असं वाटत होतं. पण अजून तरी तसं काहीच घडलं नव्हतं. तरी मी निर्धास्त होणार नव्हतो. गाडीवर पुन्हा नियंत्रण मिळवलं. तीही नागपूरचीच असावी. तिला मराठी येत होतं. हाच धागा पकडून मी विचारलं, माझं नाव भाग्यवान मराठे. मी सुद्धा नागपूरचाच आहे. आणि तुम्ही? मी त्रिवेणी. सध्या नागपुरात असते, पण जबलपूरला माहेर आहे माझं. प्रायव्हेट गाडी बुक करून तिथेच निघाले होते. पण अर्ध्या वाटेत पोचल्यावर कळलं ड्रायव्हर खूप दारू प्यायलेला होता. भरधाव गाडी चालवू लागला. कित्येकदा धडक होता होता वाचली. मी नीट चालवा म्हटलं तर मलाच उलटसुलट बोलू लागला. शिव्या देऊ लागला. शेवटी रागवून गाडी थांबवा म्हटलं तर मुद्दाम या आडवाटेवर सोडून पुढे गेला. 1.5-2 तास गाडीची वाट बघितली, पण कोणीच आलं नाही. माझी काळजी वाढू लागली. अशा दाट रानात एकाकी रस्त्यावर एवढ्या रात्री मी एकटी बाई या बाळाला घेऊन कुठे जाणार. पण सुदैवाने तुम्ही गाडी थांबवलीत. आता पुढे कुठे एखादं हॉटेल वगैरे लागलं तर गाडी थांबवा. मी उतरेन तिथे आणि घरी फोन लावेन. माझ्या मोबाईलची बॅटरी सुद्धा संपली आहे.
तिने हकीकत सांगितली. जणू कधी एकदा आपली बाजू मांडते असंच तिला झालेलं. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. ती लुटारू नव्हती की भूतही नव्हती. तिची हकीकत पटण्यासारखी वाटली. फक्त एक शंका होती, ती बाळाला घेऊन इतक्या दूर माहेरी निघालीय आणि तिच्या खांद्याला फक्त एकच बॅग कशी काय? बाळाचं आणि तिचं इतर सामान कुठे आहे? की तिने फक्त प्रवासापुरतं सामान सोबत घेतलंय? तुम्ही कुठे जाणार? तिच्या प्रश्नाने माझी तंद्री भंग पावली. मी रिवाला जाणार आहे. मिर्झापूरच्या आधी येतं ते. एक महत्त्वाचं काम आहे म्हणून तातडीने निघालो होतो. जबलपूर मला वाटेत लागेल. तुम्हाला सोडतो हवं तिथे. रात्रीच्या वेळी इथे कुठल्या हॉटेल किंवा लॉजमध्ये थांबणं सुरक्षित नाही तुमच्यासाठी, मी उत्तर दिलं. बरोबर म्हणताय तुम्ही, पण मला हे घरच्यांच्या कानावर टाकून ठेवायला हवं. उगीच सगळे काळजी करत बसतील, ती म्हणाली. गाडीत आहे ना चार्जर? हा काय, द्या तुमचा फोन लावतो. तोपर्यंत माझ्या मोबाईलवरून कळवा घरी. मी माझा मोबाईल मागे देत म्हटलं. तिने तो घेतला. 1-2 बटणं दाबली आणि लगेच परत देत म्हणाली, नेटवर्क नाही आहे अजिबात. हो विसरलोच. इथे कुठे असणार नेटवर्क? मी उगाचच हसलो. तिचा चेहरा पडला होता. तिला अजूनही माझ्यावर विश्वास नसावा. ज्याचा एक खांदा रक्ताने बरबटलेला आहे अशा व्यक्तीवर कोण पूर्ण विश्वास ठेवेल? मी मात्र थोडा आश्वस्त झालो होतो. मघाची ती क्रूर श्वापदांची भीती या नादात विसरून गेलो. खांदा ठणकत होता, पण आता एकटेपणाचं भय नव्हतं. आणखी काही वेळ गाडी वाटेवरील अंधाराला चिरत पुढे पुढे जात राहिली. छिंदवाडाच्या घनदाट जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर पुढे 2 फाटे लागले. ऑफलाईन मॅपने उजवा फाटा पकडायला सांगितला. मी तेच केलं. तसाच एकाकी सुनसान रस्ता. दोन्ही बाजूंना तशीच दाट झाडी, काळोखात कुडकुडत उभी असलेली. अधेमध्ये धुकंही होतं. रस्त्यावर अधूनमधून खड्डे होते. मी वेग 70-80च्या मर्यादेत ठेवला. आणखी पाऊण तास तरी झाला असेल. एव्हाना सिवनीच्या आसपास पोचायला हवं होतं. मॅप तसं दाखवतही होता, पण सिवनी गावासारखं इथे काहीच नव्हतं. ना घरं, ना इमारती, ना बंद दुकानं. फक्त घनदाट झाडीतून जाणारा लांबच लांब रस्ता. मला वाटतं हे झाड आधी येऊन गेलं होतं साहेब, ती खिडकी बाहेर पाहत म्हणाली. नाही हो, रानातली सगळी झाडं सारखीच वाटतात आणि रात्रीच्या वेळी तर अगदीच काही कळत नाही, मी हसून म्हटलं. पण खरं तर मनातून मलाही शंका येऊ लागली होती. ती काही वेळ शांत बसली. मग अचानक ओरडल्यागत म्हणाली, हा मागे गेला ना, तो फलक सुद्धा तासाभरापूर्वी येऊन गेलाय. त्याच्यावर आपत्कालीन परिस्थितीसाठीचे मदत क्रमांक लिहिलेत. असे फलक प्रत्येक मैलावर असतात मॅडम, मी शंका दूर करत म्हटलं. बरोबर, पण दोन्ही फलकांवर एकाच ठिकाणी डाग लागलेला कसा असेल, तिने प्रतिवाद केला. यावेळी माझ्याकडे उत्तर नव्हतं. जे होऊ नये तेच झालं की काय. चकवा लागलाच. निघाल्यापासून अगदी अचूक मॅप फॉलो करत होतो. मी आरशातून मागे पाहिलं. ती संशयी नजरेने माझ्याकडे पाहत होती. मी हे जाणून बुजून करत नाही आहे. आपल्याला चकवा लागलाय हे तिला कसं सांगायचं? तरी मी म्हटलं, मॅपमध्ये काहीतरी गडबड झालेली दिसते. थांबा, मी बघतो. वेग कमी करून मी स्क्रीनला स्पर्श केला. आता आधीच्या रूटऐवजी वेगळाच रूट दाखवला जाऊ लागला. या मार्गाने सिवनी अजून 60 किलोमीटरवर होतं. कदाचित मघाशी डावं उजवं वळण घेताना मी घोटाळा केला असावा. नेटवर्क नाही आहे ना इथे, म्हणून मॅपमध्ये गोंधळ झाला. थोडा वेळ जास्त लागेल, पण पोचाल पहाटेपर्यंत जबलपूरला, मी आरशातून तिच्याकडे पाहत म्हटलं. तिने फक्त एवढाच प्रतिसाद दिला. मी काही कुठला गुन्हेगार नाही आणि ती गाडीत पूर्णपणे सुरक्षित आहे यावर तिचा विश्वास बसण्यासाठी काय करावं, काय बोलावं हे सुचेना. तुमचे मिस्टर आले नाही का सोबत? एकटीने बाळाला घेऊन रात्री प्रवास करायचा म्हणजे कठीणच आहे. हल्ली दिवस चांगले नाहीत, मी काहीतरी विषय काढला. पण ते पोलिसात आहेत ना, त्यांना अशी तडकाफडकी सुट्टी घेता येत नाही. काल रात्री अचानक माझ्या बाबांच्या पोटात दुखायला लागलं. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय, म्हणून मला असं लगेच निघायला लागलं. माझ्या मिस्टरांनीच गाडी बुक करून दिली होती, पण ड्रायव्हर असा निघेल हे कोणाला ठाऊक होतं. मी सांगितलं त्याला, गुपचूप मला इथे उतरू दे, माझे मिस्टर पोलिसात आहेत. तेव्हा त्याने गाडी थांबवली आणि पुढे पळाला.
त्यांच्याकडे त्या गाडीचा नंबर, ड्रायव्हरचा नंबर सगळं होतं. तिने सविस्तर सांगितलं. पण तिचं पुन्हा पुन्हा माझे मिस्टर पोलिसात आहेत हे सांगणं मला खटकलं. ती मला ताकीद देत होती का? मग मी काहीच बोललो नाही. गुपचूप गाडी चालवत राहिलो. पुन्हा 2 फाटे लागले. मघाशी उजवा घेऊन भरकटलो होतो म्हणून यावेळी डावा पकडला. पुन्हा चकवा लागू नये म्हणून बाहेर लक्ष होतंच. साईड मिररमध्ये एक हेडलाईट दिसली. मागून एक दुचाकी वेगाने येत होती. तासभर आधी दिसली असती तर मला लुटायला येणारे हे तिचेच साथीदार आहेत असं वाटलं असतं. पण तसं काही नव्हतं. ती सभ्य स्त्री होती. दुचाकी अगदी जवळ आली. तिच्यावर एकच माणूस बसला होता. तो मला हातवारे करून गाडी थांबवायला सांगू लागला. अर्थात मी थांबवली नाही. तसे त्याने मागे बसलेल्या स्त्रीकडे पाहूनही हातवारे सुरू केले. त्याला पाहून ती अचानक भेदरलेली दिसली. साहेब, गाडी थांबवू नका, मी याला ओळखत नाही असे म्हणू लागली. मी वेग आणखी वाढवला. तसा त्या दुचाकी स्वारालाही चेव आला. वेगात पुढे जाऊन त्याने सरळ दुचाकी आमच्या गाडी समोरच उभी केली. आता काय करायचं? माझा नाईलाज झाला. अखेर मी दुचाकीपासून काही अंतरावर ब्रेक मारलाच. तो मनुष्य खाली उतरला. गाडी जवळ आला. मी काच अर्धवट खाली केली. तो विनवणीच्या स्वरात म्हणाला, साहेब, मी हिचा पती आहे. हिची मानसिक स्थिती सध्या ठीक नाही. अचानक घर सोडून पळते, कुणाकडूनही लिफ्ट मागते आणि बेपत्ता होते. असं 2दा झालंय. खोटं बोलतोय हा मनुष्य. मी याला ओळखत सुद्धा नाही. ज्या गाडीतून मी अर्ध्या वाटेत उतरले त्या ड्रायव्हरनेच पाठवलं असणार याला. एकटी बाई प्रवास करते म्हटल्यावर दोघांचा काहीतरी वाईट हेतू असणार. मागे बसलेली स्त्री बाळाला सांभाळत ओरडली. मी कोड्यात पडलो. कुणाचं खरं आणि कुणाचं खोटं? तुमच्याकडे काही पुरावा आहे का की या तुमच्या पत्नी आहेत? मी विचारलं. हो, निवेदिता नाव आहे हिचं. 2 वर्षांआधी आमचं लग्न झालं. सगळं काही नीट चाललं होतं. पण 6 महिन्यांपूर्वी एक अतिशय वाईट घटना घडली आणि तेव्हापासून ही असं वागतेय. मी तुम्हाला आमचे फोटोसुद्धा दाखवले असते, पण ही घरातून बेपत्ता झाले हे कळल्याबरोबर मी लगेच बाईक घेऊन बाहेर पडलो. त्या नादात मोबाईल घरीच राहिला. त्या मनुष्याने त्याची गोष्ट सांगितली. त्रिवेणी नाव आहे माझं. आणि या कुणाच्या खोट्या नाट्या गोष्टी सांगताय तुम्ही? माझे पती पोलिसात आहेत. त्यांना कळलं तर खडी फोडायला पाठवतील तुम्हाला. मोबाईल घरी राहिला म्हणे. इतके मूर्ख असतात का लोक तुमच्यासारख्यांवर विश्वास ठेवायला? ती चिडून म्हणाली. तिचं बरोबर होतं. असं एका स्त्रीला भररात्री कुणाच्याही हवाली करणं मूर्खपणाचं होतं. तो मनुष्य अजूनही गाडीकडेलाच उभा होता. तिची मनधरणी करत होता. मी पटकन गाडी न्यूट्रलमधून काढली आणि वेग वाढवला. त्याच्या बाईकला घासून पुढे नेली. बाईक पडली. मागून तो मनुष्य धावू लागला. त्याने बाईक उभी केली, पण तिचं काहीतरी बिघडलं असावं. ती स्टार्ट होईना. तो दूर दूर जाणाऱ्या आमच्या गाडीकडे पाहत ओरडत हातवारे करत उभा राहिला. मी सुटकेचा निश्वास सोडला. बरं झालं साहेब, तुम्ही त्याचं ऐकलं नाही. नाहीतर काय झालं असतं माझं आणि माझ्या बाळाचं? त्रिवेणी म्हणाली. पण खरं तर तिच्याबद्दलही माझ्या मनात संशय वाढू लागला होता. साला आजचा दिवसच खराब आहे. आधी त्या भूतासारख्या आकृतींनी हल्ला केला, मग ही भेटली, त्यानंतर चकवा लागला. आता हे वेगळंच लफडं गळ्यात पडलंय. कधी एकदा तिला जबलपूरला सोडतो आणि पुढे निघून जातो असं झालेलं. पण मॅपवर सिवनी सुद्धा आलं नव्हतं. इतकी गाडी चालवूनही अजून तितकाच वेळ आणि तितकंच अंतर बाकी आहे असं मॅप दाखवत होता. रात्रीचे 2:30-3 वाजले असतील नक्कीच. मी घड्याळाकडे नजर टाकली आणि धक्काच बसला. अवघा 1:15 वाजलेला. लघुशंकेसाठी गाडीतून उतरलो तेव्हा घड्याळात पाहिलं होतं 12:59 झालेली. म्हणजे त्यानंतर फक्त 16 मिनिटेच उलटली आणि मी तासनतास गाडी चालवतोय त्याचं काय? छे, घड्याळ बिघडलं असेल. मी पुन्हा एकदा नजर टाकली तर सेकंद काटा छान तुरुतुरू धावत होता. माझ्या मोबाईलनेही तीच वेळ दाखवली. पण अवघ्या 16 मिनिटात इतकं सगळं घडणं कसं शक्य आहे? कमीत कमी 3-3.5 तासांचा प्रवास नक्कीच झाला असणार. घड्याळात आणि मोबाईलमध्ये काहीतरी जबरदस्त गडबड झाली असावी, कारण इंधन काटा अर्ध्यावर आलेला आणि मी निघताना टाकी फुल केली होती. खूप ड्रायव्हिंग केलंय हे यामुळे सिद्ध होतं, पण पोचलो मात्र कुठेच नाही. हे सगळं चकव्यामुळे होतंय
की मागे बसलेली ही स्त्री एखादी पारलौकिक शक्ती वगैरे आहे. भलते सलते विचार मनात येऊ लागले. डोकं चालत नव्हतं. खांदा दुखावलेला, गाडी चालवून अंग ठणकू लागलेलं, भूक झोप अनावर झालेली आणि प्रवास मात्र संपत नव्हता. याहून वाईट काय होऊ शकतं? तेवढ्यात त्रिवेणी मागून म्हणाली, अहो साहेब, पुन्हा तीच झाडं तेच फलक सारखे सारखे येत आहेत. नीट बघा मॅप एकदा. किती वेळ झाला, अजून कसा आलं नाही भेडाघाट? नेमकं काय होतंय ते मला सुद्धा कळत नाहीये. कुठलाही रस्ता पकडला तरी सारखं तिथेच येतोय. मॅप पुढे सरकत नाहीये आणि घड्याळ सुद्धा चुकीची वेळ दाखवतंय. जरा तुमचं घड्याळ एकदा चेक करा, मी हतबलता सांगितली. 1:15. तिने आपल्या मनगटी घड्याळात पाहून सांगितलं. हे ऐकून मी उडालोच. अर्ध्या तासाआधी मी घड्याळ बघितलं तेव्हाही 1:15च वाजला होता. हे काही सामान्य नाही, ही भुताटकी आहे, महाभयंकर भुताटकी आहे. हा चकवा आज मला गिळणार. मी घाबरलो. देहाला कंप फुटला, घशाला कोरड लागली, चेहरा घामाने डबडबला. तिच्याही हे लक्षात आलं. तिने आरशात पाहून विचारलं, काय हो, काय झालं? तब्येत बिघडली आहे का? खांदा दुखतोय का फार? तसं असेल तर गाडी थांबवा पाहू कुठेतरी. पाणी प्या, थोडं शांत व्हा. झाला उशीर तर झाला, आपला जीव अधिक महत्वाचा नाही का? मला ते पटलं. रस्त्याकडेला एक सपाट मोकळी जागा पाहून मी गाडी थांबवली. हातापायांना रग लागली होती. सीटवर जरा मागे रेलून बसलो. श्वास काबूत आणण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळाने दार उघडून बाहेर पडलो. शेजारच्या सीटवर ठेवलेली पाण्याची बाटली घेतली. चेहऱ्यावर पाणी मारलं. थोडं प्यायलो. मग खांदा बघितला. रक्त वाळून टी शर्ट घट्ट चिकटलं होतं. जखम धुणं आवश्यक होतं, नाहीतर जंतू संसर्ग होऊन चिघळली असती. ती गाडीतच बसून होती. मी एका कडेला होऊन टी शर्ट काढण्याचा प्रयत्न केला. जबर वेदना झाल्या. तोंडातून चित्कार बाहेर पडलेच. कसं बसं टी शर्ट निघालं. त्या अज्ञात जीवांनी अतिशय तीक्ष्ण जखमा केल्या होत्या. आसपास रक्त वाळून काळं पडल्याने अवस्था फारच वाईट होती. उजव्या हातातील बाटलीचं पाणी डाव्या हातावर ओतून पुन्हा उजव्या खांद्यावरील जखमा धुण्याचा खटाटोप खूपच वेदनादायक होता. तेवढ्यात पाठीमागून प्रेमळ आवाज ऐकू आला. द्या, मी करते साफ, त्रिवेणीने म्हटलं. तिच्यासमोर असं उघडबंब उभं राहायलाच मला कसं तरी वाटत होतं. आणि ती आपल्या हाताने माझ्या जखमा धुणार. भीड बाळगून मी नाही म्हणणार होतो, पण त्याआधीच तिने हातातून बाटली घेऊन जखमांवर पाणी ओतलं. आपल्या मऊशार हाताने अशा प्रकारे जखम स्वच्छ करू लागली की मला अजिबात वेदना जाणवल्या नाहीत. उलट जखमांवर गारेगार मलम लावल्यासारखं वाटलं. हा सोपस्कार पूर्ण झाला. बाटलीतलं पाणी सुद्धा संपलं. मी बाटली उघड्या खिडकीतून आत फेकली आणि टी शर्टने अंग पुसून बॅगेतलं नवीन टी शर्ट चढवलं. ती तोवर दाराला पाठ टेकून उभी होती. मध्यरात्रीची गारेगार झुळूक वाहत असलेली आणि त्यामुळे तिच्या कपाळावर आलेल्या बटा अंधाधुंद उडत होत्या, डोळ्यांसमोर येत होत्या. ती आपल्या नाजूक बोटाने त्यांना कानांमागे वळवत होती. ती कमालीची सुंदर आहे हे माझ्या आताच लक्षात आलं. चला, निघायचं का? मी विचारलं. तिने ओठांना त्रास न देता डोळ्यांनीच हो म्हटलं. मी गाडीचं दार तिच्यासाठी उघडलं. थांबा. तेव्हाच मागून हाक ऐकू आली. अंधारातून कोणीतरी धावतच आमच्या दिशेने येत होतं. मी दचकलो. तीही भांबावली. अंधार असल्याने ते नेमकं कोण आहे हे दिसेना, पण मनुष्यच असावा हे नक्की. त्याशिवाय थांबा अशी हाक कोण मारणार? ती धावणारी व्यक्ती गाडीच्या अगदी जवळ आली आणि कळलं की हा तर मघाचाच बाईकवाला आहे जो त्रिवेणीला आपली पत्नी म्हणत होता. त्रिवेणी बावचळली. पटकन माझ्या मागे दडली. रडकुंडीला येत म्हणाली, मला वाचवा, या माणसापासून वाचवा. हा माझा नवरा नाही, मी याला ओळखत नाही. माझे मिस्टर पोलिसात आहेत. निवेदिता, अगं असं का करतेस? चल, घरी चल. आईबाबांच्या जीवाला घोर लागलाय. साहेब, कृपा करून माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला घरी. तिथे तुम्हाला हवे ते पुरावे देतो. तो मनुष्य हात जोडत म्हणाला. याच्यावर विश्वास ठेवू नका. गँग असते अशा लोकांची. आपल्याला भलतीकडेच घेऊन जाईल हा. तिथे तुमचं काहीतरी बरं वाईट करून माझे हालहाल करतील. मग माझं काय होईल? माझ्या बाळाचं काय होईल? याचा विचार करा.
त्रिवेणीने हंबरडाच फोडला. अगं कुठलं बाळ, 6 महिन्यांपूर्वी गर्भपात झाला हिचा, तेव्हापासूनच अशी वागते ही. मानसिक संतुलन ढासळलंय तिचं. काय करते काय बोलते तिचं तिलाच कळत नाही. तुम्ही आमच्या पती पत्नीमध्ये पडू नका उगाच, नंतर भारी पडेल. त्याने मला विनंती वजा धमकी दिली. आता मात्र हा मनुष्य पूर्णपणे खोटं बोलतोय याची मला खात्री झाली. कारण पूर्ण प्रवासात त्रिवेणी आपल्या बाळाला मांडीवर घेऊन जोजवत होती. शिवाय हा मनुष्य कुठलंही वाहन नसताना इतक्या वेगाने आमच्या गाडीपर्यंत पोचलाच कसा? याला नक्कीच जंगलातले शॉर्टकट रस्ते माहीत असणार. मी विचारात गुंतलो होतो. एव्हाना त्याने त्रिवेणीचा हात धरून तिला खेचत गाडीपासून दूर न्यायला सुरुवात केली. ती जमिनीवर पाय रोवून त्याला अडवू पाहत होती. बाळाच्या नावाने रडत होती. माझ्याच्याने ते पाहवलं नाही. पुरे झाला हा तमाशा. मी पुढे होऊन एका झटक्यात त्रिवेणीला त्याच्या पकडीतून सोडवलं. ती पटकन गाडीजवळ गेली. चिडलेला तो तावातावाने माझ्या समोर येऊन उभा राहिला. तुला दाखवतोच आता, असं बोलून हात उगारू लागला. त्याआधीच मी त्याला दोन्ही हातांनी असं मागे ढकललं की त्याचा तोल गेला. गाडी मागच्या जागेत तो कोसळला. तो पुन्हा उठून मला मारायला येणार म्हणून मी मुठी वळवून सज्ज झालो, पण तो उठलाच नाही. तिथेच पाय झटकत पडून राहिला. मला काहीच कळेना. मी खाली वाकून पाहिलं. तो रस्त्याकडेच्या टोकदार दगडावर पडला होता. डोकं फुटून रक्ताची धार वाहू लागली होती. त्याने डोळे फिरवले. मी भयंकर घाबरलो. असं काही होईल याची मला बिलकुल जाणीव नव्हती. इथून लगेच पोबारा करायला हवा एवढंच त्यावेळी जाणवलं. चला पटकन आत बसा, आपल्याला निघायला हवं, मी त्रिवेणीला म्हटलं. ती लगेच आत बसली. पण त्याला काय झालं, तिने चिंतातूर होत विचारलं. तो बेशुद्ध पडलाय, मी खोटंच सांगितलं. तिचं समाधान झालं. तिने पुन्हा शेजारी ठेवलेल्या बाळाला मांडीवर घेतलं. बापरे, हे माझ्या हातून काय घडलं? मी चक्क एका मनुष्याचा खून केला. माझे हात थरथरत होते. छाती धडधडत होती. पण कुणाचा जीव वाचवण्यासाठी केलेली हत्या हत्या नसते. तू त्या बिचारीचा आणि तिच्या बाळाचा जीव नाही का वाचवलास? माझंच मन माझ्या भित्र्या काळजाला समजावू लागलं. किंचित बरं वाटलं, पण लगेच भित्र्या काळजाने पुढचा प्रश्न विचारला. आणि तो मनुष्य खरंच हिचा नवरा असेल तर? छे, तसं कसं होईल? कुठल्या बाजूने ती वेडी वाटतेय तुला? आणि तिच्यासोबत तिचा बाळ नाही आहे का? मनाने आपली बाजू मांडली. मी वरच्या काचेतून मागे पाहिलं. त्रिवेणीने डोळे मिटून बाळाला छातीशी कवटाळलं होतं. पण सबंध प्रवासात ते बाळ एकदाही रडलं नव्हतं की त्याने हू की चू केलं नव्हतं. मला भयंकर संशय येऊ लागला. मोठ्या मुश्किलीने मी नजर पुन्हा रस्त्यावर रोवली. तोच रस्ता, तीच झाडं, तेच मैलाचे दगड पुन्हा पुन्हा येते. बापरे, हे माझ्या हातून काय घडलं? मी चक्क एका मनुष्याचा खून केला. माझे हात थरथरत होते. छाती धडधडत होती. पण कुणाचा जीव वाचवण्यासाठी केलेली हत्या हत्या नसते. तू त्या बिचारीचा आणि तिच्या बाळाचा जीव नाही का वाचवलास? माझंच मन माझ्या भित्र्या काळजाला समजावू लागलं. किंचित बरं वाटलं, पण लगेच भित्र्या काळजाने पुढचा प्रश्न विचारला. आणि तो मनुष्य खरंच हिचा नवरा असेल तर? छे, तसं कसं होईल? कुठल्या बाजूने ती वेडी वाटतेय तुला? आणि तिच्यासोबत तिचा बाळ नाही आहे का? मनाने आपली बाजू मांडली. मी वरच्या काचेतून मागे पाहिलं. त्रिवेणीने डोळे मिटून बाळाला छातीशी कवटाळलं होतं. पण सबंध प्रवासात ते बाळ एकदाही रडलं नव्हतं की त्याने हू की चू केलं नव्हतं. मला भयंकर संशय येऊ लागला. मोठ्या मुश्किलीने मी नजर पुन्हा रस्त्यावर रोवली. तोच रस्ता, तीच झाडं, तेच मैलाचे दगड पुन्हा पुन्हा येत होते.
संशय हा वाळवीसारखा असतो. एकदा का फट सापडली की घर करतो आणि मग वाढतच राहतो. मागे बसलेली स्त्री, त्रिवेणी की निवेदिता जी कुणी असेल ती खरंच मानसिक रोगी आहे आणि तिच्या जवळचं ते बाळही खोटंच आहे असा संशय क्षणाक्षणाला डोक्याचं भज करू लागला. ती मनोरुग्णच असावी, नाहीतर इतक्या अपरात्री एकटी का हिंडेल आणि माझ्यासारख्या अनोळखी माणसासोबत गाडीत बसायला तयार का होईल? बापरे, आणि मी तिच्या नवऱ्याचा खून केला. मला दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांचे मथळे आतापासूनच दिसू लागले. पतीची हत्या करून मनोरुग्ण पत्नी तरुणासोबत पळाली, किंवा पतीची हत्या करून तरुण मनोरुग्ण पत्नीला घेऊन पळाला. म्हणजे आता काही मी वाचत नाही, फाशी नक्की. माझं भित्र काळी जितक्या जोराने धडधडू लागलं की जणू टाईम बॉम्बची टिकटिक असावी. पण चलाख मन लगेच मदतीला धावलं. नाही, तू खून केलेला नाहीस, तो एक अपघात होता. तू तुरुंगात जावं किंवा फासावर लटकावं असं काहीच केलेलं नाही. जे काही घडलंय ते या वेडीमुळे घडलं. तिलाच गाडी बाहेर काढ, म्हणजे खुनाचा तुझ्याशी संबंधच उरणार नाही. ती मनोरुग्ण आहे. आजचं तिला उद्या आठवेल का हे सांगता येणार नाही, आणि आठवत असलं तरी तिच्यावर विश्वास कोण ठेवणार? तिला आधी बाहेर काढ. या खुनाच्या लफड्यातून बाहेर पड. चकव्याबाहेर कसं पडायचं ते नंतर बघू. मनाने मार्ग दाखवला. पण तेवढ्यात भित्र्या काळजाने पलटी मारली. असं कसं गाडी बाहेर काढायचं तिला? बिचारी किती तरुण, किती सुंदर, किती निष्पाप आहे. आपल्यावर हल्ला केला त्याच गूढ श्वापदांनी तिच्यावर हल्ला केला तर? आणि समजा तिची गोष्ट खरी असेल तर? तो मनुष्य खरंच तिच्या मागावर असलेला एखादा सराईत गुंड असेल तर? मग आपण त्याला मारून योग्यच केलं. काहीतरी करून या चकव्यातून बाहेर पडू. तिला तिच्या माहेरी जबलपूरला सोडू. तिथे होईलच की सगळा सोक्षमोक्ष. भित्र्या काळजाने सुचवलं. माझा कल काळजाकडेच अधिक होता. ते पाहून शहाणं मन मग मर इतकंच म्हणालं आणि अंतर्धान पावलं. तेवढ्यात पहिल्यांदाच, प्रवास सुरू झाल्यापासून अगदी पहिल्यांदाच त्या बाळाचं कुरकुरणं ऐकू आलं. काळजाचं समाधान झालं. म्हणजे ती खोटं बोलत नव्हती. बरं झालं मी मनाचं ऐकलं नाही. बाळ केविलवाण्या स्वरात रडत होतं. घनदाट रानातून अंधार चिरत जाणाऱ्या गाडीत भररात्रीच्या एकांतात तो बाळाच्या रडण्याचा आवाज अगदी विचित्र वाटत होता. पण त्यात त्याचा काय दोष? बिचारो उपाशी असणार. तिने लगेच बाळाला पदराखाली घेतलं. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच संतुष्टी होती. मी नजर समोर वळवली. आता रस्ता जरा वेगळा भासत होता. जबलपूर 105 किलोमीटर असा फलक सुद्धा दिसला. एकदम उत्साह संचारला. जास्तीत जास्त 1.5 तास, मग ती तिच्या घरी असेल आणि मी पुढे रिवाला जायला मोकळा. टोकदार दगडाचा मार लागून डोकं फुटलेला त्रिवेणीचा तथाकथित पती मिट्ट रानात रस्त्याकडेला पडून शेवटच्या घटका मोजत होता. बरंच रक्त वाहून गेलं. आसपासचं गवत भिजून लाल झालं. गाडी ज्या दिशेला गेली तिथेच पाहत त्याने प्राण सोडला. देहाची तडफड शांत झाली. पण घटकाभरासाठीच एकाएकी 440 व्होल्टचा झटका बसावा तसा तो शरीराला आळोखे पिळोखे देऊ लागला. वाकडा तिकडा होऊ लागला. त्याने तोंडाचा आ वासला. इतका मोठा की अख्खं तोंडच फाटून जावं. आणि गेलंच. आतून विचित्र लिबलिबीत वस्तू बाहेर पडू लागली. ती वस्तू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तेच छोटे विचित्र भयप्रद जीव होते, ज्यांनी भाग्यवान मराठेवर हल्ला करून त्याच्या खांद्याचा टवका उडवला होता. एक एक करून असे कितीतरी विद्रूप जीव त्या मृतदेहातून बाहेर पडले, रानात निघून गेले. मागे रक्त सोडून मृतदेहाचा कणही शिल्लक राहिला नाही. पण मुळात ते जीव त्याच्या शरीरात आलेच कुठून? खरं तर तेही या निर्जन अरण्यातील चकव्यासारखंच एक भयंकर रहस्य आहे. पुन्हा एकदा घड्याळात पाहिलं. 1:30 वाजला होता. मोबाईलने सुद्धा तीच वेळ दाखवली. 1 तासाला 5 मिनिटं या गुणोत्तरात संथ गतीने वेळ सरत होती. कधीपासून चार्जिंगला लावलेला तिचा मोबाईल अजून डोळे उघडत नव्हता. ती दर 10-15 मिनिटांनी तो चेक करत होती आणि मग हिरमुसली होऊन चकचक करत होती. अगदी गोगलगाईच्या लयीत मंद मंद सरणारी वेळ.
आणि वेगाने गाडी हाकूनही न संपणारा लांबलचक रस्ता मला चीड आणू लागला. तेव्हाच पुन्हा एकदा बाहेर जबलपूर 105 किलोमीटर असा फलक दिसला आणि माझं टाळकच सरकलं. मी करकचून ब्रेक मारला. ही काय फालतूगिरी आहे? तासाभरापूर्वी तर हा फलक येऊन गेला ना. मी पुन्हा एकदा नकाशा तपासला. 1 तासाआधी जिथे होतो आताही तिथेच होतो. ही काय थट्टा चालली आहे? मी रस्त्यावर गाडी चालवतोय की सर्कशीच्या गोल गोल रिंगणात? सारखी तीच ठिकाणे कशी काय येतात? मी चिडून ओरडलो. अहो जरा हळू, बाळ उठेल ना माझं. खूप मुश्किलीने झोपवलंय त्याला, त्रिवेणी दबक्या आवाजात म्हणाली. माझ्यासारखाच तिलाही या निरंतर प्रवासाचा उबग आलाय हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. पण चिडून रागावून काही होणार नाही हेही तिला कळलं होतं. मी निराश होत म्हटलं, माफ करा, पण नेमकं काय होतंय हेच कळत नाही आहे. डावी उजवी सगळी वळणे घेऊन झाली तरी गाडी पुन्हा आहे तिथेच पोचते. आता डिझेलही फार उरलेलं नाही. आणखी जास्तीत जास्त 2-3 तास गाडी चालेल. मग आपल्याला रस्त्याकडेला थांबावं लागेल पहाट होईपर्यंत. सकाळी वर्दळ सुरू झाली की कुणाची तरी मदत घेऊन पुढे जाऊ. या रात्रीची पहाट होईल असं वाटतंय तुम्हाला? 5-6 तासांचा प्रवास संपला असेल तरी घड्याळात जेमतेम अर्धा तासच उलटलाय. हे काहीतरी विचित्रच आहे. तुम्ही खरं म्हणताय, आपल्याला चकवा लागलाय. यातून कसं बाहेर पडायचं? आणि नाहीच पडता आलं तर? त्रिवेणी रडवेली होत म्हणाली. खरं तर मी तिच्यापेक्षाही अधिक घाबरलो होतो. पण हे तिला कसं सांगायचं? तिला फक्त आपल्या आजारी वडिलांना भेटायला जबलपूरला पोचायचंय. पण माझ्यासाठी लवकरात लवकर रिवाला पोचणं कितीतरी पटीने अधिक महत्त्वाचं होतं. जीवन मरणाचा प्रश्नच म्हणा ना. या रात्रीची पहाट होईल की नाही याची शंकाच वाटते मला. त्रिवेणीने पुन्हा म्हटलं. छे, असं कसं होईल? प्रत्येक रात्रीची पहाट उगवतेच आणि कितीही लांबलचक असला तरी प्रत्येक रस्ता कधी ना कधी संपतोच, भले उशिरा का होईना. मी उसना आणून डायलॉग मारला, पण आतून पुरता फाफललो होतो. आधी त्या छोट्या सैतानी श्वापदांचा हल्ला, मग या भयावह चकव्यात अडकणं, जरा भरापूर्वी नकळत घडलेला एक खून. ही रात्र आणखी काय काय पाहायला लावणार आहे. रिवाऐवजी इंदूरचा पर्याय निवडला असता तर बरं झालं असतं. पण नाही, मी नेहमीप्रमाणे चुकीचाच पर्याय निवडला. फक्त नावाला भाग्यवान मराठे, पण भाग्य नेहमीच दगा देत आलंय मला. आपण पुढे काय करायचं? तिने अतिशय हळव्या आवाजात विचारलं. करू काहीतरी. आधी या मायावी रस्त्यावरून बाहेर पडायला हवं, मग पुढचं पुढे बघू. मी हेडलाईटच्या पलीकडे अंधारात हरवलेल्या रस्त्याकडे नजर टाकत म्हटलं. ठीक आहे, मग तुम्ही समोर लक्ष ठेवा, मी डावी उजवीकडे पाहते. आधीनं घेतलेली एखादी वाट, कच्चा रस्ता वगैरे सापडला तर तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू. काय म्हणता? तिने चमकदार नजरेने विचारलं. बाई हुशार होती. बरोबर म्हणालात तुम्ही. हा चकवा एका चक्रव्यूहासारखा आहे. आत अडकलो असलो तरी बाहेर पडायला एखादा मार्ग असणारच. कदाचित तो या सरळसोट रस्त्याऐवजी आसपासच्या रानातूनच जात असेल. तुम्ही नीट लक्ष ठेवा, मीही ठेवतो. यातून बाहेर पडूच आपण, काळजी करू नका, मी नव्या उत्साहाने म्हटलं. पुन्हा गाडी स्टार्ट केली. यावेळी गाडीचा वेग फार कमी ठेवला. आता माझ्या डोक्यात जबलपूर, रिवा वगैरे काही नव्हतं. कुठलं अंतर कापायचं नव्हतं की हा रस्ता पार करायचा नव्हता, कारण तो कधी पार होणारच नव्हता. मला फक्त या चक्रव्यूहातून बाहेर काढणारी वाट हवी होती. माझं रस्त्यावर बारीक लक्ष होतं आणि तिचंही. अंधारामुळे चटकन न दिसणारी, रानातून बाहेर येणारी एखादी वाट, एखादा छुपा कच्चा रस्ता वगैरे आम्ही शोधत होतो. गाडीचा वेग 40च्या आतच होता. 1-2 ठिकाणी थांबून अंदाजही घेतला, पण त्या फक्त रानातल्या मोकळ्या जागा होत्या. आत नेणारी वाट नव्हती. डिझेल घसाघस संपत होतं आणि आमची चिंता वाढत होती. तेव्हाच गाडीपासून 300-400 मीटरवर डावीकडच्या रानात कलकलाट ऐकू आला. घरट्यात गुपचूप पडलेल्या पक्ष्यांच्या झोपेत कोणीतरी विघ्न आणलं असावं. पाठोपाठ कडाकड फांद्या मोडण्याचा आवाज घुमला. तिथे एखादं जनावर असावं, एखादं मोठं जनावर, म्हणजे जंगली हत्ती नाही तर गवारेडा वगैरे. अशी जनावरं गाडीवरही हल्ला करतात. म्हणून मी ब्रेक मारला. शांत बसलो.
मागे वळून ओठांवर बोट ठेवून तिलाही काहीच न बोलण्याची खूण केली. तिने पापण्यांची लयदार उघडझाप करून हो म्हटलं. त्या जनावराची दणकट पावलं रानातल्या पालापाचोळ्यावर वाजली. हा हत्तींचा कळप असावा असं मला वाटलं होतं, पण नाही, मी पूर्णपणे चुकलो. तो हत्तींचा कळप नव्हता, तो एकच महाकाय प्राणी होता. त्याचं नाव मला ठाऊक नव्हतं, कारण असा प्राणी मी बाप जन्मात कधीच पाहिला नव्हता. कदाचित माझ्या बापजाद्यांनीही पाहिला नसेल. त्याच्या आगमनाबरोबर एकाएकी गूढ गहिरं धुकं पसरलं. जणू तो ते धुकं सोबतच घेऊन चालत असावा, किंवा मग ती त्याच्या राक्षसी पावलांमुळे उडालेली धूळ असावी. मी मागे पाहिलं. त्रिवेणीनेही डोळे विस्फारले होते. त्या भयंकर आकृतीला पाहून ती किंचाळली नाही हेच नशीब. त्या राक्षसी प्राण्याचे अवयव काटक असले तरी आकार इतका प्रचंड होता की त्याने सहज आमच्या गाडीला धरून उचललं असतं, किंवा चेंदामेंदा तरी करून टाकला असता. त्याची नजर आमच्या गाडीवर पडू नये म्हणून मी लगेच हेडलाईट्स बंद करून टाकले. गाडीचं धगधगतं इंजिनही बंद केलं. पण तोवर उशीर झाला होता. गाडीच्या दिव्यांनी आधीच त्याचं लक्ष आकर्षित करून घेतलं असावं. तो डायनासोरसारखी महाकाय पावले टाकत आमच्या दिशेने येऊ लागला. आम्ही श्वास रोखून धरला, पण हृदयात वाढलेल्या धडधडीचं काय? दोघांचीही काळीजे इतकी मोठमोठ्याने धडधडत होती की एकमेकांना ऐकू जावं. तो दैत्य गाडीच्या जवळ आला, अगदी जवळ. आम्ही पुतळ्यासारखे जागीच थिजलो. ना आवाज ना हालचाल, तरी त्या श्वापदाला आमच्या गाडीत असण्याची जाणीव झाली होती. तो काचांजवळ येऊन आत डोकावू लागला. रस्त्यावरच्या गडद अंधारात आमची गाडी मिसळून गेली होती. तोच अंधार आतही साठलेला. त्या अंधारात आम्ही त्याला दिसू नये म्हणून मी मनोमन प्रार्थना करत होतो. त्याने प्रथम डावीकडच्या काचांमधून रोखून पाहिलं. मग एकाएकी आपलं अजस्त्र डोकं वर उचललं. काही क्षण बरं वाटलं, पण अचानक उजव्या बाजूने तो डोकावू लागला. मी आणि त्रिवेणी दोघंही उजवीकडेच सरकलो होतो. त्याने आपले बटबटीत डोळे गाडीवर रोखले, नाकपुड्या काचेला चिकटवल्या आणि आमच्या अस्तित्वाचे गंध हुंगू लागला. मी आवंढा गिळला. आता काही खरं नाही. त्याला आमचा मानवी गंध सापडला तर एका फटक्यात काचा फोडून तो आम्हाला मटकावून टाकेल. मी मनाची तयारी केली. या विचित्र रस्त्यावर महाकाय विचित्र प्राण्याची शिकार होणं यापेक्षा विचित्र मरण ते काय असेल. बाहेर तो दैत्य भयानकरित्या हुंकारला. आणि आत आमचे अवसान गळून पडले. मृत्यू झडप घालणार होता कुठल्याही क्षणी. पण अचानक रानात एक घनगंभीर डरकाळी निनादली. ती वाघाची असावी. त्या डरकाळीने दैत्याचं लक्ष विचलित झालं. आम्हाला विसरून त्याने मान वर केली आणि टक लावून रानाकडे पाहू लागला. हळूहळू एक एक पाय उचलून गाडीपासून दूर जाऊ लागला. आम्ही दोघांनी इतका वेळ रोखून धरलेला श्वास सोडला. मागच्या काचेतून पाहिलं. मागच्या काचेतून पाहिलं. तो दैत्य गाडीपासून 50 मीटर मागे गेला होता. रानात दिसेनासा झाला की गाडी सुरू करायची आणि 100च्या वेगाने पळून इथून जास्तीत जास्त दूर जायचं असं मी ठरवलं होतं. वरच्या काचेतून तो राक्षस दूर जाण्याची वाट पाहू लागलो. पण आमचं नशीबच वाईट. इतका वेळ शांत झोपलेल्या बाळाला अचानक रडण्याची खुमखुमी आली. त्याने एकाएकी ट्या ट्या करायला सुरुवात केली. निर्जन रस्त्यावर शांत रात्री तो आवाज कितीतरी मोठा वाटला. दूर जाणारा दैत्य अचानक थबकला. त्याने आपलं प्रचंड धूळ मागे हलवलं आणि दुप्पट वेगाने गाडीकडे धावू लागला. आता आमची खैर नव्हती. मी गाडी स्टार्ट केली आणि 5वा गिअर टाकला. पाठशिवणीचा खेळ सुरू झाला. त्रिवेणी बाळाला शांत करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती, पण ते शांत होईना. जणू इतका वेळ थोपवून धरलेलं रडं त्याला आता पूर्ण करून घ्यायचंच होतं. तो महाकाय प्राणी 20-25 मीटरचं अंतर एकेका पावलात पार करत होता. त्याला सरळसोट रस्त्यावर हरवणं कठीण होतं. तेव्हाच डावीकडे काही मोडक्या फांद्या रस्त्यावर पडलेल्या दिसल्या. आतील बाजूला एक कच्चा रस्ताही दिसत होता. वर दाट झाडी होती, पण रस्ता मोकळा वाटत होता. कदाचित त्या महाकाय दैत्याच्या येण्याने ही वाट उघडी पडली असावी. इथेही तो आमचा पाठलाग करू शकेल,
पण प्रचंड वृक्षांनी त्याचा वेग मंदावला असता. मी गाडी त्या वाटेवर वळवली. रस्ता कच्चा होता. गाडी वर खाली उडू लागली. मागे त्रिवेणी एका हाताने बाळाला घट्ट पकडून दुसऱ्या हाताने हँडल धरून बसली होती. बाळ आता शांत होऊ लागलेलं, पण त्याच्या अचानक रडण्याने व्हायचा तो गोंधळ झाला. तो प्रचंड दैत्य आमचा पाठलाग सोडत नव्हता. साईड मिररमध्ये पाहिलं की कडाकड फांद्या मुडत पुढे येणारं ते धूळ पाहून धडकी भरायची. असं कितीतरी वेळ चाललं, पण हळूहळू त्याचा वेग मंदावला. तो थकला असावा. मिररमध्ये त्याचं दिसणं बंद झालं, पण रान हादरून टाकणारे त्याचे चित्कार आणि पावलांचा दणदणाट मात्र कानी पडत होता. काही वेळानंतर तेही आवाज शांत झाले. अखेर सुटलो. त्या अजस्त्र राक्षसाच्या तावडीतून सुटलो. तरी मी वेग कमी केला नाही. दोन्ही बाजूंचं भयान गडद रान मागे टाकत गाडी धावत राहिलो. या आडवाटेवर आल्यामुळे तो चकवा लागलेला रस्ताही मागे पडला होता. अजूनही दाट रानच असलं तरी काहीतरी नवीन पाहायला मिळालं म्हणून डोळे सुखावले. कदाचित हाच रस्ता आम्हाला एखाद्या गावी नेऊन सोडेल. काय सांगावं, एखाद्या वेळेस शॉर्टकटने आम्ही जबलपूरलाही पोचू. हार मानलेला मनाचा राघू पुन्हा सुटकेची आस लागून फडफडू लागला. कोण होतं होते? त्रिवेणीला कंठ फुटला. मला ठाऊक नाही, खरंच मला ठाऊक नाही. मी इंग्लिश सिनेमातून समांतर दुनियेच्या संकल्पना ऐकल्या होत्या. हा चकवा आपल्याला अशाच कुठल्या तरी समांतर विश्वात घेऊन आलाय आणि इथले पशुपक्षी सगळेच अजब आहेत. इतकाच तर्क मला करता येतो. मी उत्तर दिलं. मला तर बाई हे एक भयंकर स्वप्नच वाटतंय, ती करंगळीचं नख दाताने कुरतडत म्हणाली. तसं असेल तर एकदम बरं. कधीतरी डोळा उघडेल आणि हे सगळं संपलेलं असेल. मी पटकन बोलून गेलो. पण नंतर उमगलं की जर हे स्वप्न असेल तर हा भयंकर प्रवास डोळे उघडता क्षणीच संपून जाईल हे खरं, पण त्यासोबत त्रिवेणीची साथ सोबतही संपून जाईल. ती आपली कुणीच नाही आणि एक वेळ अशी आली की आपल्याला तिचाही संशय आला होता हे खरं आहे. तरी तिचं सौंदर्य, लागवी बोलणं, संकटात खंबीर राहणं आपल्याला आवडू लागलंय. जर हे स्वप्न असेल तर त्रिवेणी ही माझ्या सुप्त मनाने साकारलेली आजवरची सर्वोत्तम रचना आहे. फक्त ती अशी दुःस्वप्नात न येता एखाद्या गोड स्वप्नात यायला हवी होती, किंवा वास्तवात जन्मून थेट माझ्या खऱ्या आयुष्यात यायला हवी होती. माझं खरं आयुष्य. या चकव्याने जरी काही काळासाठी दिशाभूल केली असली तरी माझं सर्वसामान्य जगणं विसरून चालणार नव्हतं. हा चकवा महाभयंकर जीवघेणा असेल तर माझं खरं जगणंही काही कमी धोक्याचं नव्हतं. स्लो पॉयझनच म्हणा हवं तर. आमची मुंबईतली फर्म नागपूरला शिफ्ट झाली. 10 वर्षांचं सर्व्हिस झालेलं, प्रमोशन ड्यू होतं, पगारवाढही मिळणार होती. घरचे स्थळ शोधू लागलेले. प्रमोशन मिळालं तर लवकर आणि चांगलं स्थळ मिळेल म्हणून नवीन नोकरीच्या फंदात न पडता कंपनीसोबत नागपूरला आलो. इथे नवीन मॅनेजर नशिबी आला. नागपूर माझ्यासाठी नवीन होतं. भाड्याचा फ्लॅट घेतला. सकाळी लवकर उठून सगळं आटपून 9ला कामावर पोचणं अशक्य. तरी मी धावपळ करून जमवत होतो. पण रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक लागायचा. कधी 5 तर कधी 15 मिनिटं उशीर व्हायचा. तरी माझं सगळं काम आटोपल्याशिवाय घरी जात नव्हतो. घरी पोचल्यावरही बसण्याची उसंत नव्हती. कामाचा ढीग पडलेला असायचा. त्यात कंपनीत ऑडिट सुरू झालं. दुष्काळात 13वा महिना. बॉसही साला खडूस होता. सगळ्या जगाचा राग माझ्यावर काढायचा. घड्याळ बघत माझ्या केबिनजवळच उभा राहायचा. थोडा उशीर झाला तरी पूर्ण स्टाफ समोर नको नको ते बोलायचा. माझं प्रमोशन त्याच्या हातात होतं म्हणून मी गपचूप ऐकून घ्यायचो. मागच्या आठवड्यात एक चांगलं स्थळ चालून आलं. रविवारी भेटायचं ठरलं. मला मुंबईत बोलावण्यात आलं. मी तिकीट बुक केलं, पण ऐनवेळी मॅनेजरने एक अतिमहत्त्वाचं काम माझ्यावर सोपवलं. नसतं केलं तर प्रमोशन हातून गेलं असतं म्हणून मी कांदे पोहे पुढे ढकलले. मुलीकडच्यांना ते रुचलं नाही. त्यांनी कार्यक्रमच रद्द केला आणि दुसरं स्थळ बघितलं. इतकं होऊनही मॅनेजर म्हणतो की माझं कामात लक्ष नाही. आज सकाळी तर त्याने कहरच केला. घरातून वेळेवर निघूनही मला ट्रॅफिकमुळे 9 मिनिटं उशीर झाला तर हा केबिनजवळ तणतणायला तयार. लागला अद्वा तद्वा बोलायला. माझी ही सटकली. मी अरेला कारे सुरू केलं. त्याला ऐकून घेण्याची सवय नसावी.
पूर्ण स्टाफ समोर इन्सल्ट होतोय म्हटल्यावर त्याने माझा बाप काढला. त्याबरोबर मी त्या ढेरपोट्याला अशी कानफटात लगावली की तो 4 खुर्च्या ओलांडून पलीकडे पडला. गपगार झाला. त्याच्या पियेने पाणी आणून दिल्यावर त्याने डोळे उघडले. तोपर्यंत मी नोकरीला लाथ मारून खोलीवर परतलो होतो. 2 तासांनी ऑफिसमधल्या एका मित्राचा फोन आला. मॅनेजर चवताळलाय, त्याचा इगो हर्ट झालाय, तुझ्यावर मारहाणीची आणि ऑफिसमध्ये पैशाची अफरातफर केल्याची केस फाईल करतोय. त्याचा मेहुणा इन्स्पेक्टर आहे. तू लवकरात लवकर वकील शोध, नाहीतर थोडे दिवस गायब हो. मुंबईला अजिबात जाऊ नकोस, तिकडच्या पोलिसांनाही तक्रार गेली आहे. माझं धाबं दणाणलं. जे घडलं ते रागाच्या भरात. इतकं होईल असं वाटलं नव्हतं. रिवाला माझे एक दूरचे मामा राहायचे. काही दिवस तिथेच जावं असं आईने सुचवलं. त्यानुसार मी गाडी घेऊन निघालो आणि पुढे हे सगळं घडलं. अचानक वाट चिंचोळी होऊ लागली. पुढे डेड एंड येतो की काय असं वाटू लागलं. डेड एंडच होता, पण वाट कुठेतरी रानात जाऊन संपत नव्हती. तर इथे चक्क एक जुनाट घर होतं. घराला झाडवेलींनी पूर्णपणे काबीज केलेलं. मी गाडी थांबवली. मागचा अंदाज घेतला. कुठे कसलीच चाहूल नव्हती. रातकिड्यांची किरकिर मात्र वाढलेली. आधी मी सावधपणे खाली उतरलो. मग त्रिवेणीलाही बाहेर येण्याची खूण केली. कडेवर झोपलेल्या बाळावर पदर ओढून ती हळूच बाहेर आली. पुढे रस्ता नाही. गाडीतलं इंधनही संपलंय. मध्येच कुठेतरी अडकून बसण्यापेक्षा इथे पोचलो ते बरं झालं. ही प्रदीर्घ रात्र या घरात काढूया. एकदा उजाडलं की पुढे काय करायचं ते ठरवू, मी म्हटलं. तिने मानेनेच होकार दिला. पालापाचोळा न वाजवता घराच्या दिशेने निघालो. टिमटिमणाऱ्या ताऱ्यांचा गूढ प्रकाश साथीला होता. त्यात ते हिरवं घर एका भूतबंगल्यासारखं दिसत होतं. इतर कुठली वेळ असती तर मी या घराच्या सावलीलाही उभा राहिलो नसतो. पण सध्या बाहेरच्या त्या भयप्रद दैत्यांपेक्षा हा भूतबंगला परवडला. आम्ही दाराजवळ पोचलो. तिथे कुलूप नव्हतं. दार आतून बंद असावं, पण आत कोणी राहत असल्याचे पुरावे मात्र दिसेनात. बरीच वर्ष बंद असल्यामुळे दार जाम झालं असावं असं वाटून मी दाराशी बरीच खटपट केली, पण ते उघडलं नाही. मग एक एक करत सर्व बाजूच्या खिडक्या तपासल्या. एकतर त्या झाडवेलींनी अडवून टाकलेल्या, नाहीतर दाराप्रमाणेच घट्ट अडकलेल्या होत्या. रागाने मी एका खिडकीच्या काचेवर चांगला मुठी एवढा दगड भिरकावला, पण बॉक असा आवाज करत तो खाली पडला. काच फुटलीच नाही. राहू द्या हो, कशाला उगाच त्रास करून घेता. नसेल अजून वेळ झाली दार उघडण्याची. पहाट होईपर्यंत बसायचंच आहे ना. मग घरात काय नाही घराबाहेर काय, आपण इथेच बसू दाराला पाठ टेकून, त्रिवेणी समजूतदारपणे म्हणाली. मला तिचं कौतुक वाटलं. तिचा समंजसपणा तिच्या रूपा इतकाच लाघवी होता. खरंच तिचा पती खूप भाग्यवान असेल. अरे हो, विसरलो, तो तर पोलिसात आहे ना. ही वेळेवर घरी पोचली नाही म्हणून एव्हाना त्याने चौकशी सुरूसुद्धा केली असेल. त्या बेवड्या ड्रायव्हरने तिला भर रानात सोडलं हेही त्याला कळलं असेल. त्यांनी हिचा तपास सुरू केला असेल आणि कदाचित लवकरच ते आपल्याला शोधत इथे पोचतील. म्हणजे आपल्या सुटकेची आशा आहे. तर लगेचच भित्र काळीज विचारू लागलं. ती सुटेल रे, पण तुझं काय? पोलीस तुमच्या शोधात इथवर पोचले तर तू आयतात सापडणार नाहीस का त्यांना? या विचारासरशी पुन्हा भीती मनात घर करू लागली. त्यापेक्षा ही थिजलेली वेळ कायम अशीच राहिली तर किती बरं. पकडले जाण्याचं भय नाही, फुकटची पळापळ नाही. त्रिवेणीची साथ कायमसाठी लाभेल. या भूतबंगल्यालाच घर बनवून तिघेजण इथे एका कुटुंबासारखे राहू. मी गोड स्वप्ने पाहू लागलो. माझा डोळा लागला होता. तेव्हाच अचानक पाठीमागचं दार कुरकुरलं. आम्ही उठून उभे राहिलो. चमत्कारिकपणे दार आपोआप उघडलं होतं. असं कसं झालं? मी कोड्यात पडलो. कदाचित आपल्या बराच वेळ टेकून बसण्याने उघडलं असेल, त्रिवेणीने अंदाज बांधला. दोघंही आत शिरलो. आत भरपूर अंधार असला तरी जागोजागी मंद मंद लुकलुकणारे बरेचसे विजेचे दिवे होते. दिवाळीच्या रोषणाईप्रमाणे वाटणारे ते दिवे उजेडासाठी नसावेत. एकाएकी भयंकर भूकंप व्हावा तसे घराला हादरे बसू लागले. जणू पूर्ण घरच जमिनीपासून वर उचललं जात असावं. मी लगेच ढोपरांवर बसलो. दोन्ही हात डोक्यावर ठेवले. त्रिवेणीलाही ओरडून तसंच करायला सांगितलं, पण ती थेट दाराकडे धावली. एव्हाना घर जमिनीपासून 10-12 फूट वर उचललं गेलं होतं. ती घाबरून खाली उडी तर घेणार नाही. मी तिला अडवण्यासाठी तिच्या मागे धावलो.
ती एकदम कडेवर येऊन उभी होती. मी जवळ पोचताच तिने हसऱ्या नजरेने माझ्याकडे पाहिलं. त्रिवेणी, असा काही मूर्खपणा करू नकोस, तुझ्याकडे बाळ आहे, मी विनवणी केली. पण तिने पुढे जे केलं ते धक्कादायक होतं. आपल्या कडेवर घेतलेलं बाळ तिने माझ्या दिशेने फेकलं आणि चक्क खाली उडी घेतली. एव्हाना घर जमिनीपासून 25-30 फूट वर उचललं गेलं होतं. ती खाली कोसळून निश्चित पडली. मी हताश झालो. हे नक्की काय घडतंय? त्रिवेणीने असं का केलं काहीच कळेना. मी निराश होऊन बाळाकडे पाहिलं. ते पूर्णपणे कापडात गुंडाळलं होतं. त्याच्या चेहऱ्यावरचा कपडा बाजूला केला. त्या सरशी एक भयाण विद्रूपाकृती फिस करत अंगावर आली. पाल झटकावी तसं मी त्याला दूर फेकलं. रानात माझ्यावर हल्ला करून जायबंदी करणाऱ्या अनेक ओंगळवाण्या जीवांपैकी तो एक होता. पण तो त्रिवेणीकडे कसा आला आणि ती बाळ समजून त्याला का सांभाळत होती? तेव्हाच धडधडत घराचं दार पुन्हा बंद झालं. आता ते जमिनीपासून 150-200 मीटर उंचावर उडू लागलं आणि प्रकाश वेगाने अज्ञात ग्रहाकडे निघालं. आतील लुकलुकणारे सहस्त्र दिवे पूर्ण तेजाने झळाळू लागले. मला कळून चुकलं. ते घर नसून एक अवकाशयान होतं. गुरगुरणारे ते भयप्रद जनावर त्या यानाच्या कुठल्या तरी पोकळीत निघून गेलं. कुणी कधीच विश्वास ठेवणार नाही, पण परग्रहवासियांनी आपल्या सापळ्यात अडकवून अतिशय शिताफीने माझं अपहरण केलं होतं. खाली कोसळून बेशुद्ध पडलेली त्रिवेणी घटकाभरात पुन्हा शरीराची वेडीवाकडी हालचाल करू लागली. अचानक तिच्या तोंडाचा आ वासला जाऊन तेच भयप्रद क्रूर जीव बाहेर पडले. खरं तर ते तिच्या शरीरात नसून त्यांनीच तिचं शरीर धारण केलं होतं. सरडा रंग बदलतो ना, अगदी तसंच. पण हे परग्रही जीव फक्त रंग बदलू शकत नव्हते, तर कुठल्याही जीवाची हुबेहूब नक्कल करू शकत होते. चकवा लागलेला तो रस्ता एक पिंजरा होता. त्यात ते संशोधनासाठी मानवी नमुने गोळा करायचे. मनुष्याला आकर्षित करण्यासाठी एका असहाय्य तरुण स्त्रीपेक्षा चांगलं आमिष कुठलं असणार? भाग्यवान मराठे जगाच्या नजरेत फरारी होता. त्याचं असं बेपत्ता होणं कुणालाच संशयास्पद वाटलं नसतं. अर्थात तो काही त्यांची पहिली शिकार नव्हता आणि शेवटचीही.